नमस्कार मित्रांनो, कुलकर्णी कन्सल्टन्सीच्या नॉलेज सेंटर मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। एकदा उन्हाळ्याची सुट्टी लागली की पालकांच्या आणि मुलांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की या उन्हाळ्याच्या सुट्टीत नक्की काय करायचं। आज मी त्याच विषयावरती बोलणार आहे। एकदा परीक्षा संपली आणि मुले अभ्यासातून मुक्त झाली की त्यांना भरपूर वेळ मिळतो। या वेळेचा उपयोग मुलांना सर्व प्रकारचे गॅजेट वापरण्यापासून दूर ठेवण्यासाठी आणि मुलांच्या भल्यासाठी करायला हवा। त्या उद्देशाने मी दोन विभागामध्ये माहितीचे विभाजन केलेले आहे। पहिला आहे ट्रॅडिशनल आणि दुसरा आहे नॉन ट्रॅडिशनल। तर चला मग आपण सुरुवात करूया। सर्व मुलांमध्ये खूप ऊर्जा असते आणि ती आपल्याला बाहेर काढण्याची गरज असते। त्यासाठी मुलांनी मैदानी खेळ खेळलेच पाहिजेत। या मैदानी खेळामध्ये क्रिकेट, फुटबॉल, सायकलिंग, स्केटिंग, व्हॉलीबॉल, पोहणे, टेनिस, बॅडमिंटन आणि हॉकी यांचा समावेश होतो। अनेक पालक तक्रारी घेऊन येतात की त्यांना त्यांच्या मुलांसोबत घालवण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही। या परिस्थितीत पालक आपल्या मुलांसोबत इंडोर गेम्स खेळून चांगला वेळ घालवू शकतात। या खेळामध्ये बुद्धिबळ, कॅरम, पत्ते, व्यवसाय, टेबल टेनिस, बॅडमिंटन, सापशिडी आणि लुडो यांचा समावेश होतो। तंत्रज्ञानाच्या युगात मुलांना वाचनाची सवय नाही। मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी दिवसातून किमान 30 मिनिटे वाचणे आवश्यक आहे। त्यामुळे त्यांना वेगवेगळी पुस्तके आणि लेख वाचू द्या। त्यांच्यात वाचनाची सवय लावण्यासाठी तुम्ही त्यांच्या शेजारी बसा। वाचनाची सवय मुलांना खूप प्रगल्भ बनवते, चांगली समज आणि स्वीकारण्याची क्षमता विकसित करते। मुलांना प्रदर्शन, कार्यक्रम, विविध ठिकाणे, प्राणी संग्रहालय, उद्याने, उन्हाळी शिबिरे आणि निसर्गात घेऊन जा। भेट देणाऱ्या ठिकाणाबद्दल चांगली माहिती सांगा। त्यांना उघड्या डोळ्यांनी बाह्य जग पाहू द्या। त्यांना त्यांच्या कल्पना शक्तीचा विस्तार करू द्या। त्यांना त्यांच्या जीवनाचा उद्देश अनुभवातून समजू द्या। वरील सर्व प्रयत्नांमुळे मुले वेगवेगळी कौशल्ये शिकतील, त्यांची मानसिकता विकसित होईल, ते धोरण ठरवू शकतील आणि त्यानुसार योजना बनवू शकतील। ते एकमेकांना सहकार्य करायला शिकतील, ते तणाव हाताळण्यास शिकतील आणि तणावाचे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करण्यास सक्षम होतील। मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला चांगली माहिती मिळाली असेल। तुर्तास इथेच थांबतो। चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।